सृष्टीचे कल्याण करण्याचे व्रत ज्यांनी घेतले आहे असे नाथ किती कष्टप्रद आयुष्य व्यतीत करतात ह्याची खचितच कुणाला तरी कल्पना येईल। एवढेच नव्हे तर अत्यंत दिव्य अशा तत्वांवर श्रद्धा ठेवून कार्य करणे सोपे नाही। एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। मग काय करायचं आता? काल ठरवलं ना व गोरक्षाकडे जायचं। वय गोपी, तुझ्या बाण तुला काल लय मारलं ना? वय अजून अंग दुखतंय माझं। अरे मग येतच कशाला? मग बाण मारलं म्हणून काय घाबरून घरला बसू? वय मारू दे, काय मारायची ती। खरंय तुझं गोपी, गोरक्ष गावातनं गेला तर खेळायला पण मिळायचं ना। अरे पण त्याच्या गुरुने सांगितलंय ना व तू खेळतोय म्हणून। मी आता गोरक्षाला सांगणार आहे, या मोर इतका अभ्यास करू नका। पर गोरक्ष काय ऐकायचं नाही। अरे पण तयार झाला ना तो खेळायला, तिथं गेल्यावर काय खेळायचंय ते तरी ठरवा। ते आता तिकडे गेल्यावरच ठरवू। तिथं बोलत बसल्या तर दिवस निघून जायचा। चला मग, चला। अरे गोपी, तू आमच्या संगती नको येऊस। तुझ्या बाण बघितलं तर लय मारायचा। वय ते बी आहे की। अरे गोपी, ह्याचे काय ऐकतोस रे? चल आमच्या मागे लपत लपत। वय 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 वहिनी, हाँ जरा दूध देते का? हो आणते। आई, वहिनी आली की पहिले तिच्याशी बोलून घे। अगो बाई, आज पहाटे पहाटे उठलीस? काही कुठे जाण्याचा विचार आहे की काय? तुम्ही उमरा ओलांडायला मनाई केलीये, मग मी कशी जाईन? अगं, ती कारण विचारते तुला। आम्ही ना काय म्हणतो ते लक्षातच येत नाही तुझ्या। आई, मला पहाटे महादेवांनी दर्शन दिले। दर्शन दिलं म्हणजे? म्हणजे दृष्टांत दिला। अगो बाई, म्हणजे आम्ही एवढं देवाचं पूजा पाठ करून आम्हाला कधी दर्शन दिलं नाही आणि तुला दृष्टांत दिलं? अगं तिला सांगू तरी दे, काय दिलं दृष्टांत? सांग बाई सांग। श्री महादेव म्हणाले की मी एका दिव्य मुलाची आई होईन। अहो, खरंच असे म्हणाले महादेव। असेल बाई असेल, आम्ही कुठे देवाचं काय करतो का? आम्ही राहिलो बाजूला, तुला बरं महादेवांनी दर्शन दिलं। अगे कसलं काय, सगळे मनाचे खेळ आहेत। आता एक काम कर, श्रीधरला सांग लग्नासाठी तयार व्हायला, नाही म्हणतोय तो।
रुक्मिणी रुक्मिणी मी आले. हीच योग्य वेळ आहे. बोलून घे दादाशी. आम्ही त्याच्यासाठी सुंदर मुलगी बघितली. म्हणे खरंच मरणाच्या आधी ना नातवंदाचं तोंड बघायचंय बघ एकदा. एक सांगून ठेवते, तिथं गेल्यावर गोरक्षाच्या कलाना घेऊया. खरं आहे, त्याचं ऐकलं नाही तर नाही म्हणत आणि निघून जाते. वय पर भांडण होईल असं काय बी बोलायचं नाही. पण मी एक सांगू का, त्याला काहीतरी येतच ना. म्हणजे अरे तेव्हा काहीतरी मंत्र म्हणत असत, त्याचा गुरु त्याला मंत्र शिकवतात. ते काय उगाच नाही. अरे पण तू कशावरून बोलतोय? अरे काय बी झालं तर तो जिंकतो म्हणून म्हटलं. अरे त्याच्या गुरुनं त्याला काहीतरी मंत्र दिला आहे. त्याच्या गुरुला आपण सांगू आम्हाच तुम्ही काहीतरी मंत्र द्या. एवढं सोपं नसतंय ते. अरे रातच्याला असं रानावरणात राहायचं सोपं काम नाही ते. आमच्या रघुला तर दिवस मावळला की आईची आठवण येते. तुम्ही बी कशाला भीतात ठावय मला. गोरक्ष तिकडे वाट बघत असेल, तुम्ही चला. ठरल्याप्रमाणे तुम्ही आला आहात का? वय 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 तुम्ही सांगितलं तसं आम्ही समजे आलो. वय वय. अरे गोरक्ष चल की रे खेळायला. अरे माझे गुरु समोर असताना तू हे काय बोलतोयस? अरे मी काय वाईट बोललो? तुम्ही सगळे थांबा. गुरुवर मी काय करू? गोरक्ष काल तू सांगितलं होतंस की खेळायला येईन म्हणून. गोरक्ष, तू ह्यांना काल शब्द दिला होतास, तर तो शब्द तुला पाळायला हवा. याचा अर्थ मी खेळायला जाऊ अशीच ना गुरुवर? होय गोरक्ष. आपल्या मुखातून जो शब्द निघेन तो खरा ठरायला हवा. गुरुवर, तुम्ही ज्या परमशक्तीबद्दल मला सांगत आहात ते मला आणखी ऐकायचे आहे. अरे गोरक्ष, आता अभ्यास तू की रेकॉर्डाला आणि चल की खाया. तुम्ही माझ्या गुरूंसमोर असं काही बोललेलं मला आवडणार नाही. बरं, आता इथे ये, दौडू नको, चल की खेळायला. तुम्ही थांबा. गुरुवर, तुम्ही मला ज्या परमशक्तींबद्दल सांगत होतात ते मला कधी ऐकायला मिळेल? गोरक्ष, तू आता खेळायला जावंस असं मला वाटतं. तू खेळून आल्यानंतर मी तुला सगळं सांगेन. होय. चला आता खेळायला.
अरे गोरक्ष, म्हणजे तू खरंच खेळणार? होय. चला चला, आता लई मजा येईल. चला. गोरक्ष, तुझ्या खेळण्या बागडण्याच्या वयात तुझी ज्ञानाबद्दलची ओढ पाहून नाथ परंपरेचे उज्ज्वल भविष्य मला दिसते. मला एक सांगायचंय. काय झालं रुक्मिणी? आई आणि मनू काही बोलल्यात का? नाही, ते हे सांगायचं होतं की आईंची अशी इच्छा आहे की कसली इच्छा? त्यांनी तुमच्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. मला वाटलंच तू असं काहीतरी बोलणार. हो, तसं नाही. आईंचं काय चुकतंय? आपला वंश चालावा, नातवंडांशी खेळावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि तुझं काय? अहो, मी आहेच की तुमच्या सोबत. अगं रुक्मिणी, मोलकरीण होऊन राहशील या घरात. हे पहा, तुम्ही दुसरं लग्न केलं, घरात लहान मुलं आली तर घरातलं वातावरणच बदलून जाईल हो. आणि घरातली कामं करून कोण मोलकरीण होतं का? मी सगळ्यांचं सगळं काही करेन. हे बघ, हे शक्य नाही. तुम्ही नका विचार करू माझा एवढा. अगं रुक्मिणी, महादेवांनी तुला दृष्टांत दिलाय. याचा अर्थ असा की तू आई होशील. मी वाट पाहीन. चला बोला, आता काय खेळायचं? अरे चंडू खेळू की? नको, एकदा खेळलोय ना व. आता दुसरं काहीतरी हुडकून काढू. अरे आपण लगोरी खेळायची का? पण आपल्याकडे चेंडू कुठं आहे? अरे चेंडू बनवता येईल. कसा बनवायचा ते सांग. कॉपीचा धतर पाडायचा आणि त्यात दगड गुंडाळायचा. ए नको रे, नको नको. गोरक्ष,
गोरक्ष, गोरक्ष, अरे तू काय बोलत का नाही? अरे तू काहीतरी पुटपुटतोय. अरे मी खेळत जरी असलो तरी मी संजुरी मंत्र म्हणतो आहे. अरे पर तू आता खेळायला आलीस ना, मग ते जाऊ दे. बर मग काय ठरलं खेळायचं? लगोरी खेळायचंय. चला मग खेळूया. आधी चेंडू बनवायला लागल, तो पतूर लगोरी लावायला हवी. होय. निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन हो. अलख निरंजन. गोरक्ष, तू भविष्यामध्ये गोरक्षनाथ होशील, दीनांचा नाथ होशील. परंतु ह्या बाललीला पाहणं हे अत्यंत मनोहर आहे. हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असं आहे.